या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। 100चा आकडा भाजपने या ठिकाणी पार केलेला आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज, धामणगाव रेल्वेमध्ये भाजपा आमदाराची बहीण अर्चना अडसड या सध्या पिछाडीवर असल्याची माहिती मिळते। धामणगाव रेल्वेमध्ये भाजपा आमदाराच्या भगिनी अर्चना अडसड या सध्या पिछाडीवर आहेत। आमदार खासदार यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण त्यांचे नातेवाईक देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। नंदुरबारमध्ये अजूनही मतमोजणीला सुरुवात नाही। दोन ठिकाणी म्हणजे कराड आणि नंदुरबार या ठिकाणी अद्यापही या ठिकाणी मतमोजणी सुरू नाही। कॅल्क्युलेटर मिळालं नसल्यामुळे या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे। त्यामुळे नंदुरबारमध्ये अद्यापही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही। नंदुरबारमधले अपडेट्स आहेत आपण या ठिकाणी पाहताय। नंदुरबारमध्ये अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही, कॅल्क्युलेटर मिळालं नाहीये, त्याच्यामुळे मतमोजणीला सुरुवात झालेली नाही अशी सध्याची माहिती जी आहे ती समोर येते। मतमोजणीमध्ये इथे प्रशासनाचा गोंधळ देखील पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा आकडे आपण या ठिकाणी पाहूयात। भाजपा 111, त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना 39, अजित पवारांची राष्ट्रवादी 31, त्याच्यानंतर काँग्रेस 37, त्याच्यानंतर ठाकरेंची शिवसेना 5 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 9। वेंगुर्ल्यामध्ये शिंदे सेनेच्या नागेश गावडे हे आघाडीवर आहेत। वेंगुर्ल्यामध्ये शिंदे सेनेचे नागेश गावडे आघाडीवर। सावंतवाडीमधून भाजपचे उमेदवार, संगमनेर नगरपालिकेमधून मैथिली तांबे जे आहेत त्या सध्या आघाडीवर आहेत। त्याला कॅल्क्युलेटर मिळालं नसल्यामुळे नंदुरबारमध्ये वाद सुरू आहे, त्यामुळे तिथे अजूनही मतमोजणी सुरू झाली नाही। माळेगावमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुयोग सातपुते हे आघाडीवर आहेत। माळेगावमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुयोग सातपुते हे आघाडीवर असल्याची माहिती जी आहे ती मिळतेय। माळेगावमधले अपडेट्स आहेत आपण या ठिकाणी पाहताय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुयोग सातपुते हे सध्या आघाडीवर आहेत। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकूयात। भाजपा 110, त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना ही 41, काँग्रेस 37, 3 नंबरवर पोहोचलेली आहे काँग्रेस सध्याच्या घडीला। त्याच्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी 31, त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 8 आणि ठाकरेंची शिवसेना 5। इथे आकडेवारी आपण इथे पाहतो। भाजपा 110 जागांवर, इथे 112 जागांवर आता भाजप पोहोचलेली आहे, तर शिंदेची शिवसेना 41 आणि दादांची राष्ट्रवादी 31 जागांवर। काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये 1 नंबरला आहे 37 जागांवर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर 8 आणि ठाकरेंची शिवसेना मात्र 5 जागांवर। कुठलाही प्रचार या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला नव्हता। नंदुरबारमधून शिंदेच्या शिवसेनेच्या रत्ना रघुवंशी या आघाडीवर आहेत। नंदुरबारमधून शिंदेच्या शिवसेनेच्या रत्ना रघुवंशी ज्या आहेत त्या सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। अमरावतीमध्ये शेंदूर रचना घाटमधून भाजप उमेदवार सुवर्णा वरखेडे या सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। अमरावतीमध्ये शेंदूर जना घाटमधून भाजप उमेदवार सुवर्णा वरखेडे या आघाडीवर आहेत। महायुती 190 आणि महाविकास आघाडी आता 50 वर पोहोचलेली आहे। अर्धशतक केलंय महाविकास आघाडीने, मात्र महायुती या ठिकाणी खूप पुढे निघून गेली आहे। पुन्हा एकदा आकडेवारी इथे आपण पाहूयात, तर भाजप इथे 111 जागांवर आघाडीवर आहे।